मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाणेकर ज्या महालक्ष्मी सरसची वाट पाहत होते ते महालक्ष्मी सरस आजपासून मुंबईच्या BKCमध्ये सुरू झालेला आहे आणि मोठ्या जोमात सुरू झालेला आहे. आपल्यासोबत पंचायत राज मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते जयकुमार गोरे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही स्वतः आढावा घेताय, पाहताय, कसं स्वतःवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात? कारण इथे जिथे कुठे पाहावं वेगवेगळी रंग दिसत आहेत, वेगवेगळे खाद्यपदार्थ दिसत आहेत. काय शॉपिंग करायचे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तुमच्या पण मनात असा काही प्रश्न पडलाय का? नाही, नक्की मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. एवढा सुंदर महिलांची उत्पादनं आपण सगळेजण पाहतोय. प्रत्येक गोष्टीकडे बघितल्यानंतर मोह होतो, एक तर खरेदी करायचा किंवा खायचा, दोन्ही मोह होताना आपण बघतोय. या ठिकाणी आम्ही बघा, ही जी भाकरी आहे, ही भाकरी या ठिकाणी येत असताना ही एक्सपोर्ट होते. आमचे बचत गट ही भाकरी एक्सपोर्ट करतात आणि इथं असणारी शेंगदाण्याची चटणी आहे, हे आमचे बचत गट एक्सपोर्ट करत असतात. म्हणजे आता महिला भगिनी देशामध्ये आणि राज्यामध्ये नाही, जगामध्ये आपल्या उत्पादनांना घेऊन चाललेल्या आहेत. याचा मनापासून आनंद आहे. तेवढ्या क्वालिटीची आपण बघतोय की उत्पादनं आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणचा प्रत्येक उत्पादित असलेली वस्तू ही कुठल्याही उत्पादनाशी कॉम्पिटिशन करणारी वस्तू आपण या ठिकाणी पाहताय. आणि याचा मला मनापासूनच आनंद आहे की आमच्या उमेदच्या माध्यमातून या महिला बचत गटाच्या महिला हे सगळं तयार करतायत आणि सांगतायत आम्ही आता जगाशी स्पर्धा करायला तयार आहोत. नक्कीच एक प्लॅटफॉर्म दिलं तुम्ही या माध्यमातून. किती कोटीची उलाढाल होईल या ठिकाणी? कारण संभाजीनगरमध्ये पण आपण पाहिलं मोठी कोट्यावधींची उलाढाल झाली होती. नाही, आपण बघितलं नागपूरमध्ये खूप मोठा सरस झाला. जवळजवळ 30 कोटी रुपयाची विक्री नागपूरमध्ये झाली. आपण वाशीला बघितलं 28-29 कोटीची विक्री झाली. आणि मी आज सांगतो, जो आज हा मॉल महालक्ष्मी सरस आपण बघतोय, महाराष्ट्रातला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा महालक्ष्मी सरस आणि त्याचसोबत देशातला सगळ्यात मोठा महालक्ष्मी हा सरस बचत गटाच्या उत्पादनाचा हा एक्झिबिशन आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे आनंद आहे की याच्यामध्ये जी क्वालिटी मॉलमध्ये पाहिजे, म्हणजे किंबहुना एखाद्या मोठ्या मॉलला लाजवेल अशा पद्धतीचं इथली सगळी व्यवस्था आणि इथल्या सगळ्या वस्तू आपण पाहतो. पापड, चटणी, लोणचं, मीठ यापुढे महिला जात नाही असा एक समज होता. हा समज सगळा खोडून काढला महालक्ष्मी. आपण बघितलं असेल, पापड चटणीच्या पुढं आपण गेला असाल. आता आमची हळद ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यासारखी हळद, त्याचं पॅकिंग आणि त्याचं किमान प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी करताना आपण महिला भगिनी बघतायत. पापडचा पुडा आपण बघतायत, या बॅग्स महिला भगिनी आपण बघतायत. आता हीच बॅग जर इथं महालक्ष्मी सरसमध्ये आहे, एखाद्या मोठ्या मॉलमध्ये ठेवली तर ही किती हजाराला घेतील माहिती नाही आपल्याला. त्यामुळं खूप चांगली उत्पादने या ठिकाणी आपण बघतायत. आमच्या शेंगा आहेत बघा, गावातल्या शेंगा, गावरान शेंगा, याचाही मोह आपल्या सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. त्या गावरान शेंगा ज्या मुंबई पुण्यामध्ये कधी मिळणार नाही, पण या आता आमच्या महिला भगिनींना मिळतील. असे सगळे उत्पादनं आपण बघतो. आता ही आमची हा सोप बनवलेला आहे, हा घरी बनवलेला सोप आहे, आमच्या महिला भगिनींनी बनवलेला सोप आहे. म्हणजे त्याचं पॅकिंग बघितलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे आमच्या भगिनी जगातल्या सगळ्या उत्पादनाशी स्पर्धा करण्यासाठी तयार. तुमची जबाबदारी वाढली असं म्हणावं, कारण मुख्यमंत्र्यांनी आता तुम्हाला 1,00,000 बचत गटाच्या महिलांना लखपती दिदी बनवण्याचं टार्गेट दिलंय. धाकधूक वाढली तुमची? नाही, धाकधूक नाही, नवीन आव्हान घेताना मनापासून आनंद होतो. आणि खास करून देवेंद्रजींचा स्वभाव आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिलं टार्गेट जेव्हा पूर्णत्वाला जात असताना ते नवीन टार्गेट आपल्यासमोर ठेवतात आणि शेवटी उद्दिष्ट मोठं असल्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही, आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे मोठं उद्दिष्ट कायम देवेंद्रजी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतात. तेच उद्दिष्ट त्यांनी आता 50 लाख लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट होतं, ते आता पूर्णत्वाला गेलं आहे. आता 1 कोटी आमच्या दिदींना लखपती करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला आहे. आणि मला खात्री आहे की अशा पद्धतीनं आम्ही काम करू आणि नक्की ते उद्दिष्ट आम्ही पार करू. त्याचं हा उदाहरण म्हणून आपण सगळेजण पाहत आहे. अशा पद्धतीचं एक्झिबिशन, अशा पद्धतीचा माल, अशा पद्धतीचं मार्केट जेव्हा महिलांना मिळेल तेव्हा महिला नक्की सक्षम होतील आणि लखपती होतील. नक्कीच. पण विरोधक ज्यावेळी टीका करतात, विरोधक जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झालेली ती बंद होईल वारंवार टीका करत होते, तर यावर पण टीका करतायत. त्यांना उत्तर कसं द्यायचं? नाही, मला विरोधकांना काय झालं माहिती नाही, खास करून महिला विरोधकांनाही काय झालं माहिती नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण महिलांच्याकडे पाहिलं पाहिजे. जेव्हा लाडकी बहीण योजना आपण बघितलं, लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हाही महिलांच्याबद्दल त्यांना का आक्रोश होता मला माहिती नाही. कोर्टात जाऊन ते थांबवायचा प्रयत्न केला. महिला भगिनींना राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण बरोबरीचं स्थान देण्याचा प्रयत्न करतो तेव्हाही त्यांच्या पोटामध्ये का दुखतं माहिती नाही. आज आपण बघतो लाडक्या बहिणीवर टीका केली, पण एक महिला भगिनीच अशा आहेत की ज्या आपल्याला मिळालेल्या प्रत्येक पैशाशी इमानदारीने राहतात.
आणि खूप त्याचा कधीही गैरवापर करत नाही, व्यसनात करत नाही, चांगल्या कार्यातच त्याचा उपयोग होतो. आज आपण बघितलं असेल, आम्ही महिला बचत गटांना 50,000 कोटी रुपयेचं कर्ज उमेदच्या माध्यमातून बँकातून दिलं, परंतु त्याची परतफेड मला वाटत नाही महिला जेवढं चांगली परतफेड करतात तसं कुणीही करत नाही. 1% सुद्धा NPA नाही अशा पद्धतीचं कर्ज महिला घेतात आणि फेडतात आणि त्याच क्वालिटीचं व्यवसाय पण त्या करत असतात. आपण बघितलं असेल, एका बाजूला महिला सक्षम होत आहेत सामाजिकदृष्ट्या, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की औद्योगिकदृष्ट्या महिला सक्षम होत आहेत, तिसऱ्या बाजूला राजकीयदृष्ट्याही महिला सक्षम झाल्या पाहिजेत. हा जो मोदीजींनी संकल्प केलेला होता त्या ठिकाणी आपण पाहिला असेल की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांना जेव्हा 33% आरक्षण मिळणार होतं, तेव्हा मात्र याच महिला खासदारांनी त्या बिलाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे एका बाजूला महिलांचं कौतुक करायचं, महिलांच्या पाठीशी दाखवायचं, आणि जेव्हा महिलांना देण्याची वेळ येते तेव्हा मात्र नक्की ते बघतात की आपण महिलांना देण्याची वेळ येते तेव्हा मात्र काढता पाय घेतात. माहिती नाही असं का होतं. काढता पाय घेतात, पण तुम्ही सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे जातात. तृतीयपंथीयांचे पण स्टॉल्स लागलेत या ठिकाणी आणि त्रिशक्ती तृतीयपंथी लघु उद्योग केंद्राचं हे स्टॉल आहे. ताई, कसं वाटतंय स्वतः मंत्री तुमच्याकडे आलेत? खूप खूप आभार तुमचे की मी हे पहिल्यांदा हा उद्योग सुरू केलेला आहे की आज तुम्हाला माहिती आहे की जे ट्रान्सजेंडरला कोणी जॉब देत नाही, त्या म्हटलं मी काही नवीन वेगळं करायसाठी लघु उद्योग मीही सुरू करते. तसं महिला करताय तसं आम्हालाही तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मला इथे स्टॉल मिळवून दिलेला आहे. खूप खूप आभार आहे. ही नवीन सुरुवात आहे आणि सगळ्या माझ्या भक्तांना, सगळ्या माझ्या बांधवांना सांगते मी की मला थोडं हेल्प करा आम्हाला आणि आम्हालाही पुढे येण्याची संधी द्या. ही महिला सबलीकरणासाठी टाकलेलं पाऊल आहे असं म्हणावं. नाही, बिलकुल समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याचा जो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतो, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा सातत्यानं प्रयत्न असतो की महिला असेल, युवक असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला जर आपण पुढे गेलो तर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाता येईल, आणि त्याचाच हा प्रयोग आहे. नक्की 2 राजकीय प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचे आहेत. संजय शिरसाट यांचं विधान आहे आणि ते म्हणतात की भविष्यात काही होऊ शकतं, शिवसेना पण स्वतंत्र स्वबळावर लढू शकते, भाजपही लढू शकते, कुणाचं काही यामध्ये राजकारणामध्ये परमनंट ॲग्रीमेंट नसतं. या विधानाची बरीच चर्चा आहे सध्या, आणि विशेष करून तुमची नेमकी यावरती काय प्रतिक्रिया असणार आहे? कारण सातारामध्ये जे काही घडलं ते सगळ्यांनी पाहिलं, त्या अनुषंगाने हा प्रश्न तुमच्यासाठी पण तितकाच महत्त्वाचा. नाही, आता आदरणीय संजय शिरसाट साहेब आणि आम्ही एका पक्षामध्ये महायुतीमध्ये काम करतोय, दोघं एका मंत्रिमंडळामध्ये आम्ही आहे. आता प्रत्येकाला त्यांचा पक्ष, स्वतःचा पक्ष वाढवायचा असतो. जसं त्यांना त्यांची शिवसेना वाढवायची आहे, तसं आम्हाला भारतीय जनता पक्षाचा अजून विस्तार कसा करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आम्हालाही काही टार्गेट्स आमचा पक्ष देत असतो, आमचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय देत असतात. त्या माध्यमातून पक्षाला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत नेणं, जास्तीत जास्त जनाधार मिळवून देणं आणि लोकांच्या हिताचं काम करून लोकांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी आमची असते. ते काम आम्ही करतोय आणि तो काम करण्याचा अधिकार जसा आम्हाला आहे तसं त्यांनाही आहे. आणि राजकारणात कधी काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता मी सांगण्याची आवश्यकता नाही. सातारची नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे? कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी महेश शिंदे यांनी तुम्हाला मिठी मारली विधानभवनामध्ये आणि यालाच घेऊन बरंचसं राजकारण रंगू लागलं. आता एकनाथ शिंदे यांनी, महेश शिंदे यांनी जी भूमिका घेतली त्याला ती सुद्धा त्यांना मान्य नाही आहे असं समजतंय. त्यामुळे एकंदरीतच काय घडेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला आदरणीय महेश शिंदे साहेब आमच्यासोबत आले, कारण आमची आणि त्यांची निवडणूक पूर्वी युती होती. निवडणूक पूर्वीपासून आम्ही सोबत होतो. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून त्या मतदारसंघात निवडणूक लढली होती आणि ते युतीसोबत राहिले. आता कोणाला काय वाटतं हा ज्याचा त्याचा विषय आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीत आम्ही महेश शिंदेंच्या पाठीशी उभे आहोत. कोण काय करतं आहे, कोण काय म्हणतं आहे, याच्यापेक्षा भारतीय जनता पक्ष महेश शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जर ते शिवसेनेतून भाजपमध्ये आले तर त्यांचं वेलकम केलं जाईल महेश शिंदेंचं? नाही, आता मला वाटतं की ते त्यांच्या पक्षामध्ये ते खुश असतील, आणि जर त्यांना कधी वाटलं भारतीय जनता पक्षामध्ये यावं तर भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आता भारतीय जनता पक्षामध्ये नव्यानं वेगळं येतात असं नाही आहे, पण भारतीय जनता पक्षामध्ये नक्की त्यांचं स्वागत असेल. परंतु माझी भावना असेल, आम्ही महायुती म्हणून काम करतो आहे. त्यांनी आता
साहेबांच्या सोबत ते आहेत आणि त्या ठिकाणीच त्यांनी साताऱ्यामध्ये बॅनरवर त्यांचे फोटो दिसत नाही, त्यांना डावललं जातं असं वाटतं तुम्हाला? हा पक्षांतर्गत विषय आहे, कोणी कोणाला डावलला हा विषय नाही आहे, पण ज्यांना कोणाला डावललं त्यांचा आमच्याकडे सन्मान आहे. नक्की, धन्यवाद. मोठं सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे जयकुमार गोरे यांनी. ज्यांना शिवसेनेमध्ये डावललं त्यांचा आमच्याकडे सन्मान होईल असं म्हणतात. एकंदरीतच साताऱ्याचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमच्या गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.